नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, नुकतेच होमगार्ड भरतीचे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी 2000 पेक्षा जास्त पदांची भरती निघाली आहे आणि या भरतीची शैक्षणिक पात्रता ही 10वी पास आहे. यामध्ये फक्त शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते. यामध्ये लेखी परीक्षा घेतल्या जात नाही. 2025 ची ही नवीन भरती आहे. होमगार्ड महाराष्ट्र अंतर्गत ही पदभरती चालू आहे. ही जाहिरात बृहमुंबईसाठी आलेली आहे. होमगार्ड पात्रतेचे निकष काय आहेत ते आपण बघूया. शैक्षणिक पात्रता: उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण असायला हवा. आता आपण शारीरिक पात्रता बघूया. उमेदवाराचे वय हे 20 वर्ष पूर्ण झालेले असावे. ज्यांचे वय हे 20 ते 50च्या आत आहे ते सर्व फॉर्म भरू शकता. उंची: महिलांकरिता 150 सेंटीमीटर असायला हवी, तसेच पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर इतकी असायला हवी. छाती: फक्त पुरुष उमेदवारांकरिता न फुगविता किमान 76 सेंटीमीटर व फुगवून 81 सेंटीमीटर इतकी असायला हवी. या पात्रतेनुसार तुमचे सिलेक्शन केले जाईल. आता आपण आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते पाहूया. रहिवासी पुरावा: आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र असायला हवे. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र: जन्मदिनांक पुराव्याकरिता SSCचे बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असायला हवा. तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र. उमेदवार हा खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र. 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असायला हवे. सिलेक्शनची सर्व प्रोसेस काय आहे ते आपण पाहणार आहोत. होमगार्ड हे एक महत्त्वाचं पद आहे मित्रांनो. आपण सर्वप्रथम पगाराबद्दलची माहिती बघूया. जर तुमचे सिलेक्शन झाले तर तुम्हाला होमगार्ड या पदाचे सदस्यत्व मिळणार आहे मित्रांनो. पगार किती असेल आणि इतर भत्ते किती मिळणार ते सर्व आपण माहिती बघूया. होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 1083 इतका कर्तव्य भत्ता दिला जाणार आहे. तसेच 200 रुपये इतका उपहार भत्ता दिला जातो. प्रशिक्षण काळात भोजन भत्ता हा 250 रुपये दिला जातो. सोबत इतर भत्तेही दिले जातात. मागच्या वर्षी शासनाचा एक GR आला आहे. त्यामध्ये होमगार्ड पद विविध भत्ते वाढ बद्दल निर्णय घेतला आहे. 9 ऑक्टोबर 2024ला हा GR प्रसिद्ध झाला आहे. आपण पाहू शकता मित्रांनो, मंत्रिमंडळ बैठक झाली होती. त्यामध्ये शासनाने निर्णय घेतला आहे. होमगार्डला दिल्या जाणाऱ्या भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये त्यांनी होमगार्ड भत्त्याचे प्रकार तसेच जुने दर आणि प्रस्तावित म्हणजे नवीन दर किती आहेत ते सांगितले आहे. नवीन भत्ते किती रुपयाने मिळणार आहे याची माहिती दिली आहे. जसे की स्क्रीनवर दिसत आहे. कर्तव्य भत्ता हा पहिले 570 इतका होता, तो वाढून आता 1083 इतका केला आहे. जुन्या दरानुसार उपहार भत्ता हा 100 रुपये होता, जो की आता वाढून 200 रुपये इतका केला आहे. कवायत भत्ता पहिले 90 रुपये इतका होता, जो की वाढून 180 रुपये इतका केला आहे. खिस्सा भत्ता हा 35 रुपये इतका होता, जो की वाढून 100 रुपये इतका केला आहे. तसेच भोजन भत्ता हा पहिले 100 रुपये होता, जो वाढून 250 रुपये इतका केला आहे. यानुसार तुम्हाला पगार प्रति महिना दिली जाणार आहे. नवीन भत्ता वाढ ही 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात आली आहे. आता आपण होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे काय आहेत ते पाहूया. यामध्ये तुम्हाला विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान मिळणार आहे. तसेच 5% आरक्षण, जसे की 3 वर्षे सेवा पूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल
वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण दिले जाणार आहे. अग्निशमन, प्रथमोपचार, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर गौरवास्पद कामगिरी केल्यास तुम्हाला विविध पुरस्कार मिळवण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी सांभाळत असताना देशसेवा करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. होमगार्ड पदासाठी बृहन्मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी 2025 या ठिकाणी चालू झाली आहे. यामध्ये निवड प्रक्रिया काय आहे आणि कोण फॉर्म भरू शकते ते आपण पाहूया. संपूर्ण महाराष्ट्रामधून हा फॉर्म भरता येणार नाही. तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहात त्याच जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरू शकता, या जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितले आहे. आपण बघू शकता, उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10/1/2025 इतकी आहे. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जाऊन फॉर्म भरू शकता. या पदाचे सिलेक्शन प्रोसेस काय आहे ते आपण पाहूया. यामध्ये शारीरिक क्षमता चाचणीही घेतली जाते. उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात उत्तीर्ण गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत. यामध्ये तुम्ही बघू शकता, पुरुष उमेदवाराला 1600 मीटर धावणे याकरिता 20 गुण दिलेले आहेत. तसेच महिला उमेदवारांना 800 मीटर धावणे आणि त्यासाठी 25 गुण दिले आहेत. या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता, पुरुष उमेदवार 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात धावले तर त्यांना 20 गुण दिल्या जातील. इथे टायमिंगनुसार किती गुण मिळतील हे या चार्टमध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. महिला उमेदवाराला 800 मीटर धावण्याकरिता 2 मिनिट 50 सेकंदाच्या आत धावले तर 25 गुण दिले जातील. या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता टायमिंगनुसार किती गुण आहेत. धावण्याची जी चाचणी आहे त्यामध्ये पात्र होण्याकरिता तुम्हाला कमीत कमी 10 गुण मिळवणे आवश्यक राहील. तुमची धावण्याची चाचणी झाल्यानंतर गोळाफेकची चाचणी घेतल्या जाईल. आपण स्क्रीनवर पाहू शकता, पुरुष उमेदवाराकरिता गोळाफेकसाठी किती गुण दिले आहेत. पुरुष उमेदवारांकरिता गोळाफेकमध्ये गोळा हा 8.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त दूर फेकल्या गेला तर 10 गुण दिले जाणार आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, गोळाफेकीचे अंतर मीटरमध्ये दिलेले आहे आणि त्याकरिता तुम्हाला किती गुण मिळणार आहे तेही दिले आहे. गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवारांना किमान 4 गुण मिळविणे आवश्यक राहील. महिला उमेदवारांकरिता गोळाफेकमध्ये गोळा हा 6 मीटरपेक्षा दूर फेकला गेला तर 10 गुण दिले जाणार आहेत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता किती मीटर आणि किती गुण मिळणार आहेत. तांत्रिक अर्हतेनुसार गुण किती ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. जसे की तुम्ही जर ITI प्रमाणपत्र धारक असाल तर तुम्हाला 2 गुण दिले जातील. अटींची पूर्तता केल्यास तुम्हाला 10 गुण दिले जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10 जानेवारी 2025 इतकी आहे. मित्रांनो, तुम्हाला या जाहिरातीबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.